करावी लागते, खावी लागते, तरच मानव पोट भरतं बरं का. तसं संत महात्म्याने सांगितलेलं आहे, गाते म्हणजे गायकांना सांगितलेलं आहे, श्रोते म्हणजे याच्यामध्ये असाही मांडणी करता येते की काही लोक गायन ऐकण्याकरता कीर्तनामध्ये येऊन बसलेले असतात. गाते श्रोते, श्रोते म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्यांना श्रोते अशा प्रकारचं म्हणलं आहे. गाते श्रोते आणि पाहते, काही लोक पाहायला आलेली असतात. महाराज कसा आहे, का ठेंगणा आहे, का उंच आहे, गोरा आहे का काळा आहे, महाराजांनी गाडी कोणती आणलेली आहे, मोटरसायकल आणली का फोर व्हीलर आणली, असे जे निरीक्षण करतात त्यांना पाहते अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. पाहते चतुर, काही चतुर अशा प्रकारचे श्रोते असतात महाराज, की कीर्तनकार आपल्या उद्धाराचं काय सांगेल त्याच्याकडे एकटक लक्ष देऊन श्रवण करतात. त्यांना चतुर अशा प्रकारचे श्रोते म्हटलेले आहे. विनोदे, काही लोकांना विनोद ऐकायला आवडतं महाराज. वा, महाराजांनी काय कीर्तन केलं, काय हसवलं, असे जे म्हणतात अशा लोकांना विनोदे समजायचं. दुश्चिते, काही लोक घरी भांडणं करून आलेली असतात बायकोला, कीर्तनकार मग त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आता कीर्तनकार कुठलाही प्रसंग सांगू द्या, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच हावभाव दिसणार नाही. अशांना दुश्चिते अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. काही स्वतः सिद्ध पूर्ण ज्ञानी असतात, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सगळ्यांना संत महात्म्याने विनवणी करून सांगितलेलं आहे की बाबांनो, तुम्ही त्या भगवंताचं नाम चिंतन करा. कलियुगामध्ये नामानेच उद्धार आहे, तळमळीने संत महात्म्याने सांगितलंय. आणि जे इतर काही साधना आहेत, अशा साधनांच्या मागे लागू नका, हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि काना काय गवा आणि कनका काही गाभाळाचे भरी, आणि कनका काही गाभाळाचे भरी, पडो येते थोरी नागवन. हे जे संसार रूपी साधन आहे ना, हे पण एक साधनच आहे. संसार रूपी हे साधन पोषक आहे, पण कधी परमार्थालाच धरून असाल
तर संसार रूपी साधन आपल्याला पोषक आहे, आणि जर आपण संपूर्ण संसाराला चिकटला तर घातक आहे महाराज. म्हणून असं जे साधन आहे, अनेक नका काही गाभाळ्याचे भरी, असे जे संसार रूपी गाभाळ आहे ना, याच्या जर आहारी गेला घरी, म्हणजे याच्या जर आपण आवाक्यात गेला तर तुम्हाला तुमचा घात करणार आहे. म्हणून अनेक नका काही गाभाळ्याचे भरी, पडो येते थोरी नागवन. थोरी म्हणजे महान अशा प्रकारचं तुमचं नुकसान होईल. संसाराला जर तुम्ही चिकटून राहिला, त्याच्या अंकित झालात तर संसाराच्या अंकित व्हायचं नाही महाराज. संसारी जावे संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात असावं, संसारी असावे असोनी नसावे. असावं पण म्हणते आणि असून नसावं पण म्हणते. कसं तर पहा, पाण्यामध्ये कमळ असतं, पाण्यामध्ये कमळ